कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। नमस्कार। मी तुम्हाला काय होतंय, नेहमी किती मोठे मोठे डायलॉग्स इझिली म्हणते, आता काय होतंय? हां, नमस्कार, मी लीला अभिराम जागीरदार। मी तुम्हाला हे सांगू इच्छिते की एजंटवर केलेले आरोप खोटे आहेत। नमस्कार, मी लीला अभिराम जहागीरदार। मी तुम्हा सगळ्यांना हे सांगणार आहे की एजे म्हणजेच अभिराम जहागीरदार यांच्यावर जे आरोप केले गेले ते वा लीलाई, मानलं तुम्हाला। परिस्थितीतून पळ कसा काढायचा हे कोणीतरी तुमच्याकडून शिकावं। एक तर तुमच्यामुळे एजेंटवर भलते सलते आरोप झाले आणि आता तेच निस्तरण्यासाठी त्यांनाच प्रेस कॉन्फरन्स बोलवावी लागतीये। म्हणजे त्यांच्यावर रोखलेले कॅमेरे, उचललेले प्रश्न, केलेले आरोप या सगळ्यांना ते बिचारे एकटे सामोरे जाणार आणि तुम्ही काय करणार? हे असे फालतू व्हिडिओ शूट करून व्यवस्थित अंग काढून घेणार। हुशार। एजे प्रेस कॉन्फरन्स घेणार आहेत? मला याबद्दल काहीच माहित नाही। कसं माहिती असेल? कारण एजेंना तुमची काळजी वाटते, त्यामुळे त्यांनी सगळ्यांना सांगितलं की तुम्हाला सांगायचं नाही कॉन्फरन्स बद्दल। एवढंच काय तर प्रेस कॉन्फरन्स आपल्या हॉलमध्येच आहे, तरी एजेंनी सगळ्यांना स्ट्रिक्ट वॉर्निंग दिली आहे की लीला आईंना काही सांगायचं नाही, तुम्हाला त्रास होईल ना। आणि वहिनी खरं सांगू का, मला पण असंच वाटतंय की एजेंना ना 100% खात्री आहे की लीलाई घाबरतील, त्यांना प्रेस कॉन्फरन्सचं प्रेशर येईल आणि त्यांना काही हे झेपणार नाही। तुम्हाला आठवतं ना, लास्ट टाइम पण असंच झालं होतं। नाही झेपणार, नाही, नका देऊ तुम्ही त्यांची साथ। आम्ही आहोत ना, आम्ही देऊ। आम्ही कायमच त्यांची साथ देत आलोय। आणि हे जे व्हिडिओ शूट वगैरे नका करू, एवढे कष्ट नका घेऊ। टाइम पास नुसता राहू दे। चला, प्रेस कॉन्फरन्स एजेंनी का नाही सांगितलं मला? का सगळं एकटेच फेस करणार आहे? नाही नाही, मला त्यांची मदत करायलाच हवी। अजून किती वेळ लागेल एजेंना यायला? लीला मॅडम पण असणार आहेत ना प्रेस कॉन्फरन्स मध्ये? हे बघा, तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील। तुम्हाला पण एक विनंती करतो, प्लीज आम्हाला सहकार्य करा, प्लीज। हे बघा, आम्ही ते एजेंटना भेटायला आलोय, तुम्ही प्लीज लवकर बोलवा ना त्यांना। हो हो, एजे येत आहेत आणि तसंही ही प्रेस कॉन्फरन्स एजंटनीच बोलवली आहे ना। तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील, पण प्लीज थोडं तुम्ही पेशन्स ठेवा, प्लीज। एजंटना सगळ्या प्रश्नांची उत्तरं माहित आहेत, तर मग ते समोर का येत नाहीयेत? आम्ही अजून किती वेळ वाट बघायची? अभिराम जागीरदार हाय हाय, 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 अभिराम जागीरदार प्लीज लवकरात लवकर एजंटना बोलवा, त्याशिवाय हे लोक काही शांत बसणार। आणि हो, लीला मॅडमचा बाईक विसरू नका, तो खूप इम्पॉर्टंट। हो, मी बोलवतो सर। अभिराम जागीरदार हाय हाय, अभिराम जागीरदार हाय हाय, अभिराम जागीरदार हाय हाय। आम्हाला लीला जागीरदार यांच्याशी बोलायचंय, त्यांना बोलवा। बायकोवर असा जीवघेणा हल्ला करणाऱ्या माणसाला कडक शिक्षा झालीच पाहिजे। अभिराम जागीरदार हाय हाय, 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 अभिराम
एजे सर, लीला मॅडमचा व्हिडिओ वाईट आलाय का? अभिराम जहागीरदार, तुमच्या बायकोवर झालेल्या हल्ल्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? सर, तुम्हाला कोणावरती संशय आहे? हल्ल्याला इतका वेळ होऊनही तपासणीत काहीच प्रगती नाही, यावर तुमचं काय म्हणणं आहे? हे बघा, मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला आलेलो आहे. पहिले तुम्ही सगळे सेटल व्हा. आधी आम्हाला सांगा, लीला जहागीरदार कुठे आहेत? त्यांच्यावर प्राणघातक हल्ला होऊनही तुम्ही इतक्या घाईनं त्यांना मुंबईत परत का आणलं? लीला जहागीरदार तुमच्या बरोबर या प्रेस कॉन्फरन्सला का नाही आल्या? एक मिनिट. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील, पण प्लीज एक एक करून शांतपणे प्रश्न विचारा. ओके? सेटल डाऊन. सर, तुम्ही तुमच्या वाईफ सोबत काश्मीरला गेलेलात. तिथे त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. हे खरं आहे का सर? मग अजूनही तुम्ही त्यावर कोणती ऍक्शन का नाही घेतली? हे बघा, माझं आणि पोलिसांचं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. यामागे कोणाचा हात आहे ते लवकरच कळेल. कशावरून हा हल्ला तुमच्या एखाद्या कॉम्पिटिटरने किंवा शत्रूने केला नसेल, आणि असा जर असेल तर त्याची किंमत तुमच्या बायकोने का चुकवावी? हे बघा, मी सांगितलं तुम्हाला की एन्क्वायरी चालू आहे, आणि ज्यांनी कोणी हे केलंय त्याला मी सोडणार नाही, हे नक्की आहे. पण कशावरून हा हल्ला तुम्हीच केला नसेल? व्हॉट? लीला माझी वाईफ आहे. मी तिच्यावर हल्ला का करीन ते आम्हाला कसं कळेल? तुमची पहिली बायको ही लवकर गेली. तिच्या मृत्यूचं रिझनही तुम्ही अजून गूढ ठेवलं होतं. त्यावेळेसही प्रेस कॉन्फरन्स घेतली नव्हती. यावेळेसही तुमचा असाच काहीतरी हेतू असेल तर? खरं तर तुमचे एवढे कॉन्टॅक्ट्स आहेत, पोलीस कमिशनरही तुमच्या ओळखीचे आहेत, मग तरी तपासाला एवढा वेळ का लागतोय? याचाच अर्थ असा होतो की ह्या हल्ल्यात तुम्ही इन्व्हॉल्व आहात, आणि म्हणून तुम्हीच हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहात. इनाफ. हे बघा, आता तुम्ही काहीही कॉन्स्पिरसी मांडताय. आता जे काही घडलंय त्याला मी तुम्हाला सांगतो. ओके? खरं काय ते आम्हाला तुमच्याकडून नाही ऐकायचं, तुमच्या वाईफ कडून ऐकायचं. तुम्ही त्यांना बोलवा. तुम्ही त्यांचा आवाज असा दाबू शकत नाही. आम्हालाही कळू दे, तुम्ही आणि तुमच्या घरच्यांनी मिळून त्यांच्यावर किती अत्याचार केलेत ते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.